सगळ्या मंदिरात गेले मी, नारळ फोडला, माथा रगडलाय। सगळ्यात मोठा देव आज कुठला चालतोय तर संविधान चालतंय। मग बाबांचं संविधान चालतंय आज। आणि जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत या भारतातला, या महाराष्ट्रातला कुठलाच माणूस हारणार नाही। म्हणून मी माझं घर सोडलं, या संविधानाच्या जीवावर मी माझं घर सोडलंय। दोन वर्षापासून हा वाद सुरू झाला। आमच्या बहिणीच्या मुलाला म्हणजे आमच्याच दारात थांबला होता, तर त्याला मारण्यात आलं आणि मागती म्हणून त्याला आमची जात काढण्यात आली। आम्ही न्याय मागण्यासाठी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण तिथं तर आम्हाला काही न्याय मिळाला नाही। मग आम्ही तिथून हाताशून आमच्या घरी येऊन आमच्या घरच्या घरीच उपचार केले। आमची तक्रारच घेण्यात आली नाही। आमचं महिला कुटुंब आहे, 5 जण राहतात आमच्या महिला कुटुंबामध्ये। आम्ही तिथं पिढ्यानपिढ्या राहत आलो। हे आमच्याबरोबर पहिल्यांदा घडले म्हणून ह्या गोष्टीचा आम्हालाही काय माहिती नाहीये की का घडते आमच्याबरोबर। आमची नाहीये परिस्थिती। आज आमच्या घराची जर तुम्ही येऊन परिस्थिती बघाल, आमचं घर पूर्ण पडण्याच्या बरोबरीमध्ये आलेलं आहे। काय त्याला आम्ही कुठं लिपापोती करून त्याला नीट ठेवले। आमच्या पत्र्यांना असे मोठे मोठे खड्डे पडलेत, त्याच्यामधनं उन्हाचे किरण तर पावसाचे सडे आमच्या घरामध्ये येतात। आता आम्ही चालत निघालो की काही मंदिरांमध्ये आम्हाला दलित शब्द वाचल्यानंतर प्रवेश मिळाला आहे। आणि काही मंदिरं अशी मिळाली की त्याच्यामध्ये आमचं स्वागत करून आम्हाला तिथं आश्रयाला जागा दिली। आणि काही माणसांनी आम्हाला बघताच आमचा अवतार बघून आम्हाला हकलणारी पण माणसं मिळाली। काही लोकांनी तर आमच्या इज्जतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला। आम्हाला इतके घाणेरडे अनुभव मिळाले। महानगरपालिकेला हाताशी घेऊन आमचं वापरतं आमच्या मालकी हक्काचं शौचालय पाडलं आणि आमचं सरकारी पिण्याचं पाणी बंद केलं। पाणी बंद केल्याच्या नंतर आता त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारी पाणी ही आमचं सरकारी आहे म्हणून आमच्या मनाला जेव्हा पण येईल तेव्हा आम्ही तोडणार ते पाणी। काय आम्हाला कुणाच्या सहीची कुणाच्या ह्याची गरज नाही आहे। एकच दिवस मी पाणी आणायला गेले टाकीवर, तर दुसऱ्या दिवशी टाकीला कुलूप लावण्यात आलं। पाणी आणलं तर आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये या लोकांनी आम्हाला त्रास देण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये मेलेले उंदरं वगैरे टाकली। जेव्हा आम्ही नसन किंवा काय तर पिशवीमध्ये शू करून आमच्या घरांवर फेकली। या प्रकारची आम्हाला वागणूक दिली। आमचं घर महिन्याला 1000-1500 आम्ही चालवतो, त्याच्यावर 1 रुपया आम्ही एक्स्ट्रा टाकत नाही। आम्ही पाणी कुठून घ्यायचं? ज्यावेळेस आमचं शौचालय तोडत होते तर आम्ही एक कॅमेरा लावला होता 1000 रुपयाचा, कारण हे लोकांनी आमच्यावर एवढा अन्याय चालू केला होता। त्यासाठी एक आमच्या सेफ्टीसाठी आम्ही कॅमेरा लावला होता। तर ज्यावेळेस महानगरपालिकेने कारवाई केली, आमचं शौचालय पाडलं, पाणी बंद केलं, त्या टायमी महानगरपालिकेने आमचा कॅमेरा जो त्याच्यावर कापड टाकून तो कॅमेरा तोडला, त्याच्यातली चिप काढून नेली। इथं आमच्यावर महानगरपालिका पोलीस प्रशासन खोटे आरोप टाकते। तर आम्ही आज त्यांना जाब विचारतोय की जे तुम्ही आरोप टाकताय आमच्यावर ते सिद्ध करून दाखवा। तर ते सिद्ध करायला पण तयार नाही। आज आमच्या हे लोकांनी
10 ते 15 वेळा या लोकांनी आमच्या जबाबामध्ये बदल केलाय। काय मग आम्ही यांना जबाब द्यायचा कसा? विनाकारण आमच्या घराच्या बाजूने नळाची लाईन घेऊन जायचं म्हणून सांगितलं। पोलीस महानगरपालिका आम्हाला जागेचे कागदपत्र मागू लागली। तर आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा त्यांचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तिकडे सॉल्व्ह करून द्या, आमच्या जागेचे कागदपत्राशी काय घेणं देणं। तर आम्ही जाब विचारायला गेलो, मला जाळीच्या गाडीत घालून वाकड पोलीस स्टेशनला नेलं। कोऱ्या कागदावर सह्या मागणं आम्हाला, की विनाकारण काही पण हे करून आमच्याकडनं सह्या मागणं, कागदपत्र मागणं। हे आम्ही 6 महिने झालं यांना सर्व पुरावे दिले। आज DCP साहेबांनी, कमिशनर साहेबांनी, ACP साहेबांनी सर्वांनी वाकड पोलीस स्टेशन आणि काळेवाडी पोलीस स्टेशनला आदेश दिला होता की यांची तक्रार लिहून घ्या, यांची शहानिशा करा। पण आमच्या इथं कसलीही शहानिशा झाली नाही। सामान्य माणसासाठी कुणीही काम करत नाही। जो पैशावाला आहे, जो पैसा मोजतो, त्याच्यासाठी या लोकांनी हे सगळं उभं केले। आम्ही तर असंच म्हणतो